हिंदू धर्म ब्रह्मांडपदी श्री हे आपलं आवडतं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त करून घेण्यासाठी बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. आरती सप्रेम मस्कोबानाथा, जय जय श्री राजा भाऊनाथा. ॐ भूर्भुर्गव आदिशक्ति ब्रह्माण्डच्च दिव्यशक्ति प्राप्त्यर्थच्च परमेश्वराय नमेन. गायत्रीयं कालभैरव दिव्यशक्ति नमो शिवाय. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ. ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महापंथ. सत्य हाच धर्म. जसा खवळलेला समुद्र, जसा पूर्ण आकाश, जसा सूर्य, तसा मी. शिवोहम. मागील म्हणजे भाग 257 मध्ये आपण पाहिलं. तीनही ज्योती या तिथून निघाल्या आणि त्याच्या खालची वर टोकापासून खालची 5 नंबरच्या पृथ्वीच्या, सूर्याच्या, चंद्राच्या वर आणि पृथ्वीच्या वर नेहमीप्रमाणेच सर्व विधी हा व्यवस्थित केलेला आहे. श्री विष्णू यांनी प्राणी पक्षी निर्मिती, त्यांची वंश परंपरा सुरू केली आहे. श्री पार्वती माता यांच्या पृथ्वीच्या आत प्रवेश आणि पुन्हा बाहेर आलेल्या आहे. मात्र श्री अर्धनारी नटेश्वर यांनी तिथं नागरूपी मानव निर्मितीसाठी वेगळा विधी केला. आता पाहूयात भाग क्रमांक 258. श्री अर्धनारी नटेश्वर यांनी तिथं नागाच्या आकाराची आपल्या शरीराची रचना आकार केलेला आहे आणि त्यांनी बराच काळपर्यंत कठोर तपश्चर्या करून नागरूपी मानव निर्मिती करून त्यांची वंश परंपरा नेहमीप्रमाणेच सर्व विधी सुरू केलेली आहे. आणि तीनही ज्योती तिथून निघाल्या आणि त्यांच्या खालची वर टोकापासूनची खाली 6 नंबरच्या पृथ्वीवर तीनही ज्योती आलेल्या आहेत. श्री स्वर्ग म्हणजेच आपली पृथ्वी ही वर टोकापासून खाली 6 नंबरच्या पृथ्वीवर तीनही ज्योती या पुन्हा आल्या आणि त्यांनी आपल्या सूर्याच्या वर, चंद्राच्या वर आणि पृथ्वीच्या वर आल्यानंतर त्यांनी पुन्हा नेहमीप्रमाणेच सर्व विधी केलेला आहे. श्री विष्णू यांनी प्राणी पक्षी निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी आपल्या पृथ्वीच्या आत प्रवेश करून पुन्हा बाहेर निघाले आहेत आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी पुन्हा आपल्यासारखाच पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केल्यानंतर सर्व विधी व्यवस्थित पार पाडल्यानंतर तीनही ज्योती या आपल्या पृथ्वीवरून पुन्हा निघाल्या आणि आपल्या सूर्याच्या शेजारी डाव्या बाजूला एका ओळीत 10 पृथ्वी आहेत. तेथील सूर्याच्या वर, चंद्राच्या वर आणि तेथील एका ओळीत 5 पृथ्वीच्या वर नेहमीप्रमाणेच सर्व विधी व्यवस्थित केलेला आहे. तेथील 5ही पृथ्वीवर श्री विष्णू यांनी प्राणी आणि पक्षी निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी क्रमवार 5ही पृथ्वीमध्ये प्रवेश करून पुन्हा बाहेर निघालेले आहेत आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी मात्र प्रत्येक पृथ्वीवर आपल्या शरीराची गरुडाच्या आकाराची रचना करून कठोर तपश्चर्या करून तेथील प्रत्येक 5ही पृथ्वीवर क्रमवार एका पृथ्वीवर गरुड रूपी मानव निर्मिती करून त्यांची वंश परंपरा ही नेहमीप्रमाणेच सर्व विधी हा करून सुरू केलेली आहे. आणि त्यानंतर पुन्हा तेथील सूर्याच्या वरच, चंद्राच्या वरच पुन्हा तीनही ज्योती या गेलेल्या आहेत आणि तेथील सूर्याच्या वर, चंद्राच्या वर आणि तिथं शिल्लक राहिलेल्या 5 पृथ्वीच्या वर तीनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणेच सर्व विधी व्यवस्थित केलेला आहे. तेथील 5ही पृथ्वीवर श्री विष्णू यांनी
क्रमवार प्राणी पक्षी निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी क्रमवार पाचही पृथ्वीमध्ये प्रवेश करून बाहेर निघाल्या आहेत आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी तेथील प्रत्येक पृथ्वीवर गरुडाच्या आकाराची आपल्या शरीराची रचना तपश्चर्या करून तेथील पाचही पृथ्वीवर क्रमवार गरुड रूपी मानव निर्मिती करून नेहमीप्रमाणे विधी करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. याप्रमाणे तीनही ज्योती यांनी क्रमवार 10ही पृथ्वीवर अगोदर 5 पृथ्वी आणि नंतर 5 पृथ्वीवर नेहमीप्रमाणे सर्व विधी करून तीनही ज्योती या तिथून निघाल्या आणि पुन्हा आपल्याच म्हणजेच श्री स्वर्ग या वर पासून खाली 6 नंबरच्या पृथ्वीच्या सूर्याच्या वर चंद्राच्या वर आणि पृथ्वीवर येऊन नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण केलेला आहे. श्री विष्णू यांनी पुन्हा प्राणी पक्षी निर्मिती त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी पृथ्वी प्रवेश पुन्हा बाहेर निघाल्या आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी पुन्हा आपल्यासारखाच पूर्ण मानव निर्मिती आपल्या पृथ्वीवर करून त्यांची वंश परंपरा सुरू केल्यानंतर सर्व विधी हा नेहमीप्रमाणे व्यवस्थित पूर्ण करून तीनही ज्योती या आपल्या पृथ्वीवरून निघालेल्या आहेत. श्री स्वर्ग म्हणजेच आपल्या पृथ्वीवरून तीनही ज्योती या निघाल्यानंतर आपल्या सूर्याच्या उजव्या बाजूला एका ओळीत 12 पृथ्वी आहेत, 2 सूर्य आणि 2 चंद्र हे आहेत. तेथील पहिल्या सूर्याच्या वर म्हणजे ब्रह्मांडपदी पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज यांचे अधिपत्य असणाऱ्या तेथील पहिल्या सूर्याच्या वर चंद्राच्या वर आणि तेथील एका ओळीत असणाऱ्या 6ही पृथ्वीच्या वर तीनही ज्योती यांनी क्रमवार नेहमीप्रमाणेच सर्व विधी व्यवस्थित केलेला आहे. श्री विष्णू यांनी तेथील क्रमवार 6ही पृथ्वीच्या वर प्राणी आणि पक्षी निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी क्रमवार 6 पृथ्वीच्या मध्ये प्रवेश करून त्या पुन्हा बाहेर निघाल्या आहेत. मात्र श्री अर्धनारी नटेश्वर यांनी तेथील प्रत्येक पृथ्वीवर क्रमवार 6ही पृथ्वीच्या वर पूर्ण मानव आपल्यासारखाच मानव निर्मिती करण्यासाठी फक्त सर्व विधी केलेला आहे. मात्र त्यांनी मानव निर्मिती केलेली नाही, तर फक्त सर्व विधी केलेला आहे. बाकी सर्व विधी हा नेहमीप्रमाणेच पूर्ण करून तीनही ज्योती तिथून निघाल्या आणि तेथील दुसऱ्या सूर्याच्या वर म्हणजेच श्रीनाथ म्हस्कोबानाथ महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सूर्याच्या वर चंद्राच्या वर आणि तेथील पुढील 6ही पृथ्वीच्या वर क्रमवार नेहमीप्रमाणे सर्व विधी हा व्यवस्थित पूर्ण केलेला आहे. तेथील प्रत्येक पृथ्वीवर विष्णू यांनी प्राणी पक्षी निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी प्रत्येक पृथ्वीमध्ये प्रवेश करून बाहेर निघाले आहेत. श्री अर्धनारी नटेश्वर यांनी प्रत्येक पृथ्वीवर पूर्ण मानव निर्मिती करण्यासाठी फक्त नेहमीचा विधी केलेला आहे. त्यांनी मानव निर्मिती केलेली नाही, फक्त विधी केलेला आहे. याप्रमाणे तीनही विधी त्यांनी तेथील 12ही पृथ्वीवर नेहमीप्रमाणे सर्व विधी पूर्ण करून तीनही ज्योती तिथून निघाल्या आणि पुन्हा आपल्याच पृथ्वीच्या वर चंद्राच्या वर आणि पृथ्वीच्या वर येऊन नेहमीप्रमाणेच सर्व विधी हा व्यवस्थितपणे केलेला आहे. श्री स्वर्ग म्हणजेच आपल्या येथील सर्व विधी व्यवस्थित करून श्री विष्णू यांनी प्राणी पक्षी निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी पृथ्वी प्रवेश करून बाहेर आल्या आहेत आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी पुन्हा पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंश परंपरा सुरू करून आपल्या पृथ्वीवरून तीनही ज्योती या पुन्हा निघाल्या आहेत. ब्रह्मांडामधील सर्वात वर टोकापासून खाली 6 नंबरच्या आपल्या श्री स्वर्ग या पृथ्वीच्या खालची 7 नंबरच्या पृथ्वीच्या म्हणजेच श्री पाताळ येथील सूर्याच्या वर चंद्राच्या वर आणि पृथ्वीच्या वर तीनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी व्यवस्थित केलेला आहे. श्री विष्णू यांनी प्राणी पक्षी निर्मिती करून
त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. श्री पार्वती माता यांनी पृथ्वी प्रवेश करून बाहेर निघाल्या आहेत आणि श्री अर्धनारी नटेश्वर यांनी आपल्यासारखाच पूर्ण मानव निर्मिती करून त्यांची वंशपरंपरा सुरू केलेली आहे. तेथील सर्व विधी व्यवस्थित पूर्ण करून तीनही ज्योती या तिथून निघाल्या आणि त्याच्या खालची म्हणजेच वर टोकापासून खाली 8 नंबरची पृथ्वी श्री वैकुंठ येथील पृथ्वीच्या सूर्याच्या चंद्राच्या वर आणि तेथील पृथ्वीच्या वर तीनही ज्योती यांनी नेहमीप्रमाणे सर्व विधी हा न करता थोडा वेगळा विधी केलेला आहे. तारीख 12 मे 97 सोमवार. श्री पाताळ म्हणजेच वर टोकापासून खाली 7 नंबरच्या पृथ्वीवरील सर्व विधी हा व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर श्री विष्णू आणि श्री अर्धनारी नटेश्वर या दोघांची ही ज्योत ही तिथंच पृथ्वीवर थांबून राहिली आहे आणि फक्त श्री पार्वती माता यांची एकच ज्योत ही तिथून निघाली आणि त्याच्या खालची म्हणजेच वर टोकापासून खाली 8 नंबरची पृथ्वी श्री वैकुंठ या पृथ्वीच्या चंद्राच्या वर येऊन थांबलेली आहे आणि तिथून लगेचच निघाली आणि तेथील पृथ्वीच्या वर म्हणजेच श्री वैकुंठ या पृथ्वीच्या वर येऊन थांबली आहे. त्यांच्या ज्योतीनं त्या पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्या नाहीत. धन्यवाद. पुढील म्हणजे भाग क्रमांक 259 मध्ये आपण पाहणार आहोत श्री वैकुंठ येथील पृथ्वीवर श्री पार्वती माता यांची ज्योत येऊन थांबल्यानंतर त्या ज्योतीनं आपलं मूळ रूप श्री पार्वती माता हे रूप धारण केलेलं आहे. त्यावेळी तिथं लगेचच श्री शिवशंकर यांची ज्योत ही आपल्या सूर्याच्या आतमधून निघून ती ज्योत श्री पार्वती माता यांच्या जवळ येऊन थांबली आणि त्या ज्योतीनं आपलं मूळ रूप श्री शिवशंकर हे रूप धारण केलेलं आहे. ओम श्रीनाथ म्हस्कोबानाथ श्री राजा भाऊनाथ प्रत्यक्ष